एक शाळा एक गणवेश हे धोरण सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप आता करण्यात येतोय। सरकारने 15 ऑगस्टला गणवेश देण्याची घोषणा केली खरी, पण सगळ्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्यास सरकार अपयशी ठरलंय असा आरोप आहे। ज्यांना गणवेश दिले ते गणवेशही सदोष आहेत असं म्हटलं जात आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाची अवस्था सांगणारा हा एक फोटो ट्विट केला आहे। सरकारने जिल्हा परिषद शाळांसाठी एक शाळा एक गणवेश हे धोरण राबवलं आहे, पण या धोरणाची अवस्था या विद्यार्थ्यांच्या शर्टासारखी झाली आहे। दरवर्षी 15 ऑगस्टला मिळणारे गणवेश अजूनही मिळालेले नाहीयेत। ज्यांना मिळाले त्यांचीही अशी अवस्था झाली आहे। गोरगरीब विद्यार्थ्यांची थट्टा, परत जे दिलेले तेही नीट नाही, त्याचा दर्जा जो सांगितला गेला तो मुळीच नाही। म्हणून अशा पद्धतीने हे सरकार कुठं खातंय? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात खातंय, गणवेशामध्ये खातंय, यांना काय पुरत नाही का? बाकी ठीक आहे, भ्रष्टाचार करत होते, लोकांशी संबंधित नाही, परंतु सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या गणवेशात भ्रष्टाचार वाटतं। हे या सरकारचं अशा पद्धतीने कामकाज चालू आहे। अंबादास दानवेंच्या या टीकेवर दीपक केसरकरांनी आता सारवासारव केली आहे। महिला औद्योगिक विकास मंडळ हे याच्यावर काम करत आहे। उत्कृष्ट दर्जाचा कपडा जो केंद्र शासनाच्या एजन्सीकडून तपासून घेतला जातो तोच मुलांना दिला जातो। हे जे कपडे त्यांना दिलेले हे पहिलंच वर्ष असल्यामुळे महिलांकडून पुढे मागे होऊ शकतं, कारण ते पहिल्यांदाच एवढा मोठा उपक्रम राबवत आहेत। परंतु आदर्श असा उपक्रम आहे की मुलांना ड्रेस सुद्धा मिळणार आणि महिलांना काम सुद्धा मिळणार। सरकारी शाळेतल्या मुलाला अव्वल सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अब्जावधी रुपये खर्च करत आहे। विद्यार्थ्यांच्या पैशांवर जर ठेकेदार गब्बर होणार असतील तर शिक्षणाचा दर्जा खालावणारच ना। स्वप्नील जाधव सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।